एक अतिशय चांगला विजय गोव्याच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला दिला, त्याबद्दल गोव्याच्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो। माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे सांगितलं, हा विजय आमचे नेते माननीय देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना समर्पित आहे। याचं कारण संपूर्ण देशामध्ये मोदीजींनी विश्वासार्हतेची जी मालिका सुरू केली, त्यामुळेच गोव्यासहित चारही राज्यामध्ये एक प्रचंड मोठा विजय हा आम्हाला प्राप्त झाला। त्याचवेळी डबल इंजिनचं सरकार हे लोकांनी गेल्या 5 वर्षात गोव्यामध्ये अनुभवलं आणि गेल्या 5 वर्षात गोव्याचा चेहरा हा ज्या प्रकारे बदलला, इन्फ्रास्ट्रक्चरचं काम असेल, ह्युमन डेव्हलपमेंटचं काम असेल, त्यामुळे ही विश्वासार्हता आणि विकास याच्या आधारावर गोव्याच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला प्रचंड मतं त्या ठिकाणी दिली आणि 20 जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या। मला हे सांगताना आनंद वाटतोय की 3 अपक्षांनी बीजेपीला समर्थन दिलंय। आम्ही कालच हे अनाउन्स केलं होतं की आमचे 21 आले तरी आम्ही काही लोकांना आमच्या सोबत घेऊन चालणार आहोत आणि त्याच परंपरेनुसार हे 3 अपक्ष असतील किंवा महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीनेही भारतीय जनता पक्षाला समर्थनाचं पत्र दिलेलं आहे। त्यामुळे एमजीपी देखील आमच्या सोबत असणार आहे। मी एमजीपीचे देखील आभार मानतो, या तिन्ही अपक्षांचे देखील आभार मानतो आणि 25 लोकांच्या एका चांगल्या मेजॉरिटीने आम्ही सरकार फॉर्मेशन करू। तुमचे प्रश्न येणारच आहेत म्हणून पहिल्यांदाच सांगतो, भारतीय जनता पक्षामध्ये ही पद्धत आहे। आता आमच्या सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होईल। त्या बैठकीमध्ये चारही राज्य म्हणजे गोव्याकरता देखील एक सेंट्रल ऑब्झर्व्हर हे नियुक्त होतील। ते सेंट्रल ऑब्झर्व्हर गोव्यामध्ये उद्या किंवा परवा जे काय असेल उद्याच येतील आणि त्यानंतर लेजिस्लेचर पार्टीची बैठक होऊन आम्ही गव्हर्नर साहेबांकडे जाऊ। त्यामुळे आम्हाला मेजॉरिटी मिळाल्यामुळे आम्हाला धावपळ करण्याची आवश्यकता नाहीये। काँग्रेस पक्षाला असं वाटत होतं की त्यांनाच मेजॉरिटी मिळेल म्हणून त्यांनी कालच गव्हर्नरला पत्र देऊन आज 3 वाजताची वेळ मागितली होती, पण आज 3 वाजता काँग्रेसचं कोणीच त्या ठिकाणी गेलं नाही, कारण जाण्यालायक त्यांच्याकडे काही वाचलंच नव्हतं। त्यामुळे गव्हर्नर साहेब वाटच पाहत होते की बाबा कोण येत आहे, पण ते काही त्या ठिकाणी गेले नाहीत। मला असं वाटतं की या ठिकाणी गोव्यामध्ये अतिशय चांगलं काम आमच्या सरकारने केलंय। एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातलं सरकार असेल किंवा अध्यक्षांच्या नेतृत्वातली पार्टी असेल, या दोघांनी एक चांगला समन्वय साधल्यामुळे आणि गोव्याच्या टीमने अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत केल्यामुळे हा विजय आम्हाला मिळालेला आहे। आम्ही जे लोक बाहेरून आलेलो आहोत, महाराष्ट्राची टीम देखील या ठिकाणी आली होती, त्यांनी चांगलं काम केलं आहे, पण मुळात हा विजय गोव्याच्या टीमचा विजय आहे, गोव्याच्या टीमने केलेल्या कामाचा विजय आहे। म्हणून मी माननीय मुख्यमंत्री असतील, त्यांच्या मंत्रिमंडळातले त्यांचे सगळे सहकारी असतील, माननीय प्रदेशाध्यक्ष असतील, त्यांच्या पक्षातले सगळे पदाधिकारी असतील, त्यांच्या सोबतचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आमचे श्रीपाद भाऊ जे आमचे केंद्रीय मंत्री आहेत आणि गोव्यातले एक मोठे नेते आहेत, त्यांचे मोठं मार्गदर्शन आम्हाला या संपूर्ण निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आणि ते पूर्णपणे संपूर्ण वेळ त्यांनी या निवडणुकीत दिला, म्हणून त्यांचे देखील मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो।
आणि आता पुढची 5 वर्ष ही गोव्याच्या समृद्धीची अशा प्रकारेच भारतीय जनता पक्षाने घोषित केला आहे. त्या समृद्धीकडे आम्ही गोवा घेऊन जाऊ हा विश्वास मी व्यक्त करतो. गोवा में भारतीय जनता पार्टी को एक प्रचंड जीत गोवा की जनता ने दी. इस जीत के लिए मैं गोवा की जनता का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं, उनको धन्यवाद देता हूं. गोवा की जनता ने, तेंदुलकर जी या ना, विनय जी मंच पर, गोवा की जनता ने ये जो जीत दी है इसका कारण देश के प्रधानमंत्री माननीय मोदी जी ने समूचे भारत में एक जो विश्वास का वातावरण तैयार किया है, वो वातावरण गोवा में भी हमको देखने को मिला. और साथ साथ डबल इंजन की जो सरकार पिछले 5 वर्ष काम कर रही थी, जिसने गोवा का चित्र पूरे तरीके से बदला, एक आधुनिक गोवा का निर्माण होते हुए हमने देखा, इंफ्रास्ट्रक्चर के प्रोजेक्ट देखे, और इसके साथ साथ ह्यूमन डेवलपमेंट की, सोशल सेक्टर की कई योजनाएं हमारी सरकार ने बहुत ही यशस्विता के साथ लोगों तक पहुंचाई. इसी के कारण लोगों ने एक बहुत अच्छा साथ और समर्थन हमको दिया है. अभी बीजेपी के 20 लोग चुनकर आए हैं. महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी ने पत्र देकर उसका समर्थन हमको दिया है. उनके 2 लोग हमारे साथ आएंगे. इसके साथ साथ 3 इंडिपेंडेंट्स, उन्होंने भी समर्थन दिया है, वो भी हमारे साथ आएंगे. कुछ अन्य लोग भी हमारे साथ आ सकते हैं, लेकिन ये 25 लोग बिल्कुल पक्का हमारे साथ रहेंगे. तो एक कंफर्टेबल मेजॉरिटी के साथ बीजेपी सरकार फॉर्म करेगी. हमारे पार्टी की जो पद्धति है, उस पद्धति के अनुसार शाम को सेंट्रल पार्लियामेंट्री बोर्ड की बैठक होगी. उस बैठक में चारों स्टेट के साथ साथ गोवा के लिए सेंट्रल ऑब्जर्वर नियुक्त होंगे. सेंट्रल ऑब्जर्वर गोवा में आएंगे. उसके बाद लेजिस्लेचर पार्टी की बैठक होकर उसके बाद ही हम हमारा क्लेम देने के लिए, सौंपने के लिए गवर्नर साहब के पास जाएंगे. तो अभी हमको भी कोई बहुत जल्दी नहीं है, क्योंकि कंफर्टेबल सरकार है, कोई दौड़ दौड़ के जाने की जरूरत नहीं है. कांग्रेस पार्टी को यह अपेक्षा थी कि शायद उनको ही मेजॉरिटी मिल रही है, इसलिए कल ही उन्होंने पत्र दे दिया गवर्नर साहब को, और आज 3 बजे का समय लिया था, लेकिन 3 बजे गवर्नर साहब के यहाँ कोई नहीं गया. गवर्नर साहब शायद उनकी राह देख रहे थे, लेकिन जाने के लिए उनके पास कुछ बचा नहीं था. इसलिए हम लोग हमारे पार्टी की पूरी प्रक्रिया करने के बाद ही गवर्नर साहब के पास जाएंगे. और आपका अगला प्रश्न शपथ विधि के बारे में भी होगा, उसके बारे में भी एक मैं आपको बता देता हूं. चूंकि हम ये चाहते हैं कि सेंट्रल लीडरशिप हमारे यहाँ शपथ विधि में उपस्थित रहे, इसलिए चारों राज्यों का सेंट्रल लीडरशिप के साथ हम दिन तय करेंगे और उसी दिन हम शपथ विधि करेंगे. देखिए, मैंने पहले भी कहा था कि उनको उनके उम्मीदवारों पर विश्वास नहीं है. हमको पूरा विश्वास था, इसलिए हमने कल सबको बुलाया, सबसे बातचीत की, खाना खाया और सब चले गए. हमको विश्वास था हम चुनकर आने वाले हैं और हमारे सारे लोग हमारे साथ ही रहने वाले हैं. इसलिए हमको कोई रिसोर्ट नहीं ढूंढना पड़ा. हमारे लोग जनता को और पार्टी को लॉयल है. हमको न कोई रिसोर्ट ढूंढना पड़ा, न कोई प्लेन लाना पड़ा. हम प्लेनली यहां पर आए और सरकार बना रहे हैं. Tomorrow we will inform you, but mostly tomorrow.
अभी हमारी बैठक होगी, लेकिन अभी हम आढ़ावा लेंगे, चुनकर आए उनका स्वागत करेंगे, सत्कार करेंगे। आम्हाला आवश्यकता नाही, आम्ही काँग्रेसचा कोणी घेणार नाही। देखिए, आप एक बात समझ लीजिए कि पर्रिकर ये भारतीय जनता पार्टी का अपना घर है। जहां तक उत्पल का सवाल है, हम तो ये चाहते थे कि बीजेपी से वो लड़े, हमने उनको टिकट भी दिया था, लेकिन उनको पणजी से ही लड़ना था। अब इस संदर्भ में मैं इतना ही कह सकता हूं कि जब इस प्रकार से कोई लड़ते हैं तो उसका निर्णय सेंट्रल लीडरशिप लेती है। बाकी हमारे मन में पर्रिकर परिवार के प्रति श्रद्धा है, विश्वास है। हाँ, नाही, असं आहे की आज या संदर्भात बोलणं शक्य नाही, कारण हा आमचा अधिकारच नाही आहे, हा सेंट्रल पार्टीचा अधिकार आहे। पण तरी मी सांगतो, आम्हाला पारसेकरांचं दुःख याकरता जास्त आहे की ते सिनियर आहेत, पारसेकर हे मॅच्युअर्ड आहेत आणि त्यांना पक्षाने सगळी पदं दिली, त्यानंतरही त्यांनी अशा प्रकारची बंडखोरी करणं याचं दुःख जास्त आहे। लास्ट